त्या दिवसापासून मी स्वतःचे कपडे कॉलेजमध्ये मी जीएस स्वतःला एक दृश्य पडले आणि त्या आघाडी साईडला आठीच्या नुसते कपडे स्वच्छ होत नाही तुमचं मन स्वच्छ होईल नुसतं मन स्वच्छ नाही झालं म्हणजे विचार चांगले विचार चांगले म्हणजे कसं आहे आंबेडकर सरांनी एखादी गोष्ट चांगली केली तुमच्या विचाराची जी थोडी कदर बदलावी पण आंबेडकर सरांचं अभिनंदन केलं घरी जाऊन एका वेगळ्या संदर्भात जगाचं सौंदर्य वागतं आपल्याला चांगल्या गोष्टी बघायला आवडतं काही गोष्टी बघायला आवडतात कचऱ्याची घाण नसते की आपण नाकाला वाजावं रत्नागिरी सुंदर आहे निसर्ग संपन्न आहे आमच्या रत्नागिरीचा कचरा बोलून बघितलं गेलं पाहिजे परफॉर्मन्स परफॉर्मन्स जसं म्हटलेलं आहे सौंदर्यशास्त्रावर काय सिलेबस सौंदर्यशास्त्राच्या म्हणजे अभ्यासामध्ये असं समाजात विचारांची आणि शारीरिक मी सह्याद्रीवरती ती गेलं नंतर तुझे एक लक्ष झालं असेल एक जयू भाटकर स्पोर्ट्समन एक जयू भाटकर एक स्टुडंट जयू भाटकर नंतर मग संस्कृती आणखी किस्सा होतो म्हणजे माणसं कशी भेटली त्यावेळेला आत्तासारखं होतं की ज्या पद्धतीने आपण सगळं पिझ्झा असं काहीच त्याचं ते खाली कॅन्टीन होतं ते मला आठवतो 6 पैसे गोळा मिळायचा सिंगल 10 पैसे त्यापेक्षा ते असं तो ऐक या ग्राउंडमध्ये हा आपला ट्रॅक आहे ना आपल्या ग्राउंडचा ट्रॅक हा 400 मीटर होतो म्हणजे आयडियल इंटरनॅशनल जर ट्रॅक म्हणतो ना तो बी आपल्याला एवढं मोठं ग्राउंड तुम्हाला बाईक देऊ ते ॲथलेटिक्सच्या नॅशनल पण होऊ शकतो तेवढा आणि संध्याकाळी ती मी माझं मित्र तुमच्या 30 तारखेला आठवड्या वगैरे पाहिजे आम्ही दुबई होतो संध्याकाळी आमचे काम जे आठवड्याची 3 वेळा वगैरे भास्करे सर म्हणून तुम्ही नाव ऐकून करायची त्याला तुम्हाला भास्करे भेटली भेटा भास्करे सर काम होईल त्यांनी अनेक मुलींना घडवलं वेट लिफ्टिंग कोकणात पहिल्यांदा त्यांनी सुरू केली सर टॅग करून ट्रॅकची घर म्हणून आम्ही टीमला जवळ गेलो फक्त सर मी मला बोलतो की सर एवढंच वाक्य म्हणलं भाटकर पांढरा गुरु भरपूर टाकलं हाय होते अंदर शिगार वगैरे सरांना कळलं म्हणजे समोर नाही आम्ही बदमाशगिरी केली पण अशी ज्याला गुंडगिरी गोळ्या बिळ्या आणि आमचं कोकणामध्ये ना कडेला वाटले मी नाही देत असं आमचं कच्ची शिगार म्हणत तर आम्ही एकदम सज्जन असं लागेल सर पटकन बोलाय भाटकर पांढरा जो भरपूर काढला मुलं प्रॅक्टिस करतो त्या दिवशी असं काहीतरी करा ही वाक्य मी डोक्यात ठेवलं थॉमस फर्नांडिस माझा मित्र होता राम मंदिर आहे ना त्याच्यामध्ये भाजी वगैरे बसतात ना ते पूर्वी दुकानं होती त्याच्या त्यांनी ते स्टार दुकान थॉमस फर्नांडिस आपल्या पोर्टेबलच्या विद्यार्थी 20 किलोमीटर वॉकिंगमध्ये तो इंग्लिश सगळं 3 वर्ष पाहिला तो माझा मित्र मी त्याला म्हटलं ते माझा स्वतः असे जो बोलला जीवाला सरांचा राग ना आपल्या नात्यातला माणूस नाही काय घेण्यात आपण पण त्याला थोडी जातो दुसऱ्या दिवशी बसून थॉमस फर्नांडिसच्या केव्हिंगच्या दुकानात रात्री आम्ही लोक 8 साडेतीन पावणे 4ला यायचो 20 किलोमीटर बॉक्समध्ये 50 राऊंड मारले आणि पहिल्या वर्षी माझी एंट्री सर घेत नव्हतं सर मला त्याला पुढच्या वर्षी देतो थॉमस फर्नांडिसचा आग्रह झाला इव्हेंट सुरू झाला तो दिवस मला अजून आठवतो पहिल्या 25 राऊंड मध्ये मी 2 राऊंड मागे होतो आणि मी पुढच्या 35 राऊंड 35 राऊंड पुढे आलो मी तिसरा तर सरांनी मला जी मिठी मारली ना मी पद्मश्रीपेक्षा म्हणली होती तिथे माझ्या लक्षात आलं आपल्याला या कॉलेजमध्ये आलो आपल्याला खूप काही करण्यात आलं नुसतं तेव्हा खूप काही चांगलं करते आयुष्य पुन्हा मिळत तिथून तो ट्रॅक मला सुरू झाला मग व्यापाची खूप घेतली आता तिथे राहिलो माझं असं होतं की आता इथेच राहिलो मला मोठं चौसुकी घर आहे माझं थोडीला बाई मला उकरलं काकाला 5 मिनिटं वेळापडली तर मी आहे माझी बाय आम्हीच कामलो माणसं वेगळे तुझे डॉक्टर भेटेल वकील भेटेल सगळे माझे कुशल कामगार कोण भेटेल एवढी हिंदी गरज सांभाळणं हा एक मोठा कोकणात सगळ्यात जाणून असो खूप विषयात सांगायचा उद्देश काय या सगळ्यांना मी आकाशवाणीत गेलो आणि मग माझ्या लक्षामध्ये आला आकाशवाणीत खूप काही घडत मग मला जे दिगंबर पिंपळकर होते त्यांनी मला म्हणाले सावरकरांचं एक फ्युचर करायचं तुम्ही स्क्रिप्ट घ्या मी स्क्रिप्ट दिलं मराठी सुरू दिली विज्ञान कोणी सावध लिखाणाची आवड आहे ना लहानपणापासून मी 4 क्रमांक 3 मध्ये होतो माझ्या बहिणीचे
पास झालेल्या महिन्यावर पाठपुरी कागद काढायची, ती दाबणारे शिवायची आणि त्याची मी वही काय त्याच्यावर मी रोजची काय ती बागवत रोजची होती. सकाळी 5 वाजता उठलो, 5:30 उठलो, रात्री असं मोठा जागा कोणती सवय लागली. आजही मी रोज डायरी, आजही मी रोज नित्यनेमाने डायरी. आज मी इथं माझ्या मूळ भाषेत 2 ओळी मी लिहून टाकतो. ही सवय राहिली नाही. ह्याच्यातून वाचनाची सवय, वाचनातून लेखनाची सवय आणि इतर लोक बनतात. तुम्ही रोज लिहिलं पाहिजे. लिहायला काय मोठा लेखक व्हायला लागत नाही, काय असं मोठा बंगला पाहिजे, शांत जागा पाहिजे. सह्याद्रीमध्ये म्हणजे जी फेस्टिवल मला जसं सांगतो ते जो कोकडा त्या आज ताग आहे सह्याद्री चॅनलवरती निर्माता म्हणून काम करत आणि महाचर्चा हा सगळ्यांना अभ्यास आहे. लाईव्ह जे प्रोग्राम रेकॉर्डिंग करणं ही वेगळी गोष्ट असते, पण लाईव्ह करताना जे आत्ता ते बोलले ते तुम्हाला पहिल्यापासून वर्तमानपत्र वाचायला किंवा सांगतायत तर त्याची स्ट्रेंथ ही इथे वाढायला लागली. मला महाचर्चा घ्यायच्या नंतर मी वाचन सुरू आहे तसं होत नाही. तर ते हे सुरू पेपर वाचन आणि त्याचं सगळ्या गोष्टीकडे बघण्याची जी दृष्टी तयार होती त्याच्यातून मोठ्या मोठ्या मार्ग जेव्हा असं आहे की युवकांच्या विकासासंदर्भामध्ये महाचर्चेला एक जे ओळखीचं नव्हतं तेव्हा मी पण महाचर्चेला गेलो होतो कोकणाचं नेतृत्व करायला. आणि खूप मोठी एक विचार केला की कोकणामधल्या मुलांना मी इथपर्यंत स्टेट लेवलला कशी आणणार. आता तो कार्यक्रम होता परंतु त्याच्या व्यतिरिक्त ती सह्याद्री चॅनलवरती कशी झाली कारण आपल्याला एक उत्सुकता आहे, मलाही उत्सुकता आहे त्या संदर्भात. कसं मी आकाशात होतो, आकाशात मी जवळजवळ 1.5-2 वर्ष काम मला क्लिनिक दिलं. मेघाराजी दिसली तर रेखाते आणि आत्ममेरा आत्मदेश मोठी भेट आणि आम्हाला क्लिनिक दिलं. निशा काय रेखाते हे परमानंट होते, 26 ला होते आपल्या. मग आपल्याकडे परमानंट महाराष्ट्रात देशात कुणीही आणू शकतो. आता 70 सांगायचं तिथे छान बदल होतो. माझ्या सगळ्या भावनांची लग्न झाली होती. वडील रिटायर झाले पाहिजे विमे खात्यात चोरी नव्हती आणि वडील कधी कॉलेजला आलेले नाहीत, आई कधी कॉलेजला आलेली काही संबंध नाही. आई 4थी नापास. मी असं नाही की आता सारखं आई बाबा रोज पाठीवर मुलाला सोडतो, हे कन्सेप्टच होती. आणि वडिलांना माझी चिंता होती, एक तर मी आत्महत्या स्वभाव उपाशी छाती ताडे. मग वडिलांना चिंता होती की याचं काय होणार. आणि त्या दरम्यान एक किस्सा असा घडला. एक निर्मल नावाचा इंजिनियर होता केंद्रमध्ये विषयामध्ये विजिट झाले. अनाउन्समेंट समोर कंट्रोल रूम असतो आणि जेव्हा बातम्यांचे अनाउन्समेंट झाला तेव्हा आम्ही सुविधा आता आपण जाऊया दिल्ली केंद्रावरून संक्षिप्त करूया थोडं बोलला कंट्रोल रूमचा माणूस एक की असते कट केली ती दिल्लीच्या बातमीशी पोचले. त्या कंट्रोल रूम मध्ये इंजिनियरचं काम महत्वाचं असतं. तो निर्माण असा प्रचंड शिस्तीचा वाटतो आणि वेळेत अनाउन्स करण्यासाठी ती अनाउन्समेंट समजून चुकी टाकायची. मी अर्धवट अनाउन्समेंट पाहिजे. आता आपण संक्षिप्त करत होतो चुकी टाकायची तो शिस्तीत लावतो. तुम्ही तुमच्या वेळेत तुमच्या तिची अनाउन्समेंट संपली होती आणि आता मी बाहेर आलो होतो काफी समोर मला त्यांनी बोलवून घेतलं एक काम कराय मला किंवा मला हे गाव इथेच परमनंट व्हायला तो अँबॅसिडर गाडी येते गावातल्या असं मुंबईवर जायचं मुंबईवर इतका गर्दी बाई आज यायचं तेव्हा तुम्ही एक काम करा तुम्ही लवकरात लवकर इथून सुद्धा इथे कॅज्युअल मध्ये तुम्ही परमनंट व्हाल अजिबात आशा नाही. मी आत्ता तुम्हाला माझ्या अनुभव परमनंट होणार नाही. तुम्हाला आयुष्य भला करायचं तर रत्नागिरी सोडा मी आकाशमध्ये राहिलो या फुलशेडीमध्ये राहून तुला विचार करू लागला आताचा नंबर करता म्हणून आपल्याला सांगितलं किती मी ठरवलं अंदाज घेतला म्हणजे परमात्माची चित्र काय नाही. माझ्यासाठी काय असं नाही ना उद्या आगाने हातात भेट दिलं ते रिक्वेस्टमेंटची प्रोसेस ही रत्नागिरी सोडली त्या आणखी वडील रिटायर झाले. मग प्रश्न असा होता की वडील रिटायर झाले 180 रुपये 3 दिवस कमावतो. सगळ्यात म्हणजे माझी आई माझ्या मागं रोज बोली भाषेत म्हणाली नेलं तू गावात राहायला की वाटायची स्वतःची मी किती जण बोली भाषा बोलता मला माहिती. माझ्या वाडीत मी आधी बोली भाषेत बोलायला सोळ्यात मार प्रमाणित भाषेत बोलतो मला बोली भाषेत कपूस येतो वाईट एंट्री केली पहिला दिवस काय बोलायच नाही कसं आहे
मी आता आलो ना कधी समोरचं काय म्हणत कधी आला कसं काय त्याची परवानगी होता तुम्ही म्हणा कधी आले जाणार कधी आलो तर मला विचारला कधी जा आपली 15 वर्षाचे वेळ नाही आई मला एवढं म्हणाली तो किती झाला नाही मुंबईत आहे तिकडे मुली असतो पश्चिम वेगळा हे आपलं पण होतं वाढण्याचे बरेचसे ते आजही विचार करतात त्याच्यामध्ये ते वाद होते गावाच्या बाजूला गावात 2 गट झाले आणि कसा मागायला आईला भीती होती आई रोज एकच सकाळी उठल्यावर आपण काढून तू त्याला गावात आणायचं तू मुंबई आणि मग तुम्ही विचार केला की आपली आईच आपल्याला सांगते कोण नेहमी माझ्या लक्षात आलं आपली आई सांगते म्हणजे काय आपल्या घरासाठी ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या सगळ्या निर्बंधी सांगितली तो आपले आई जेव्हा सांगितलं मला अच्छा रे गावात जाऊन जीव नाही असं चाललंय हिच्या शिवाय गावात येत आहे तर आपण 18 मे तारीख पण 1984 ला आईनं लिहिलेले 100 2 ड्रेस मॅचिंग आहे लग्न बायकोमुळे आपल्याला मॅचिंग सर असो की मी असो वेळ ते शर्ट घालायला परिस्थिती तशी होती आईने दिले 100 रुपये त्याची पिशवी होती जे सगळी सर्टिफिकेट्स माझी अभी एक पॅसेट असेल त्या प्रोग्राम केले ट्रान्सपोर्ट बनवे मी नोटिफिकेशन भरलं आणि रत्नागिरी ठाणागाडी बघितलं काकांकडे ही जिद्द घेऊ जोपर्यंत मला चांगली नोकरी मिळणार नाही तोपर्यंत मी रत्नागिरी पाहून गेला ती पाहुणे 2 सव्वा 2 वर्ष रत्नागिरी आला मुंबईत गेलो माझ्या काकांची ठाण्यामध्ये गजानन इंडस्ट्रियल इस्टेट आहे एक मोठं इव्हेंट होतं एज्युकेशन मला त्या लेट पैसे काय करत म्हणून एक जोपर्यंत बघायला 7 पैसे द्या मी ठरवलं जायला पहिल्या वेळ मी आलो तर आई भेटली होती मोबाईल व्हिडिओ कॉल पण टाकाय पत्र वाटायला म्हटलं पण दरम्यान मुलुटा केळकर मध्ये कॉलेज केळकर कॉलेज मुलं कॉलेज तिथे त्यांची जाहिरात होती मी एपे म्हणून गेलो मी तिकडे अर्ज केला तेव्हा मी सिलेक्ट झालो कॉलेजला त्यांचं सिलेक्शन केलं सायन्स 4 दिवसांनी दूरदर्शन मध्ये जाहिरात आली की माझं इंटरव्ह्यू प्रोडक्शन शिकतो प्रशिक्षण बस की बोलू पण त्या दरम्यानच्या काळात मी एका ट्रान्सपोर्ट कमी ऑटोमोबाईलचे पार्ट्स असतात ना त्यांच्या गोडाऊन मध्ये मी बिलं बनवायचं काम करतो पहिला बघायला 400 रुपये मग 450 मग 450 बाजाराला आठवण नाही मोठं टेबल आपल्याला गवत साठी पोरं सगळी मला मास्टर वाटलं आता इथे ती पोरं भेटलं ते मला मास्टर वाटलं लागत नाही आणि असं टेकायला पण काय नाही बिलं बनवून हे असं एक कमाडा साफ नाही 3 महिने 4 महिने नोकरी गेली आणि मला बोले कोकणात गेलेलं मी भंडारीचा माझ्या जागा पण बघता मानत नाही प्रत्येकाला आपल्या डॅबी बघत आणि आमच्या गावात वडिलांनी ढोलक वगैरे शिकवलं मुलं प्राध्यापक जाऊन विजय मी असं हवेत होतो 4 दिवस आणि 4थ्या मला दूरदर्शन आणखी हवेत म्हणजे जग आपल्या हातात त्याच्यावर चॅनल नव्हती कुठे 86 ला मी 28 फेब्रुवारी दूरदर्शन आहे लिमिक्स आहे इथून नाही सगळ्या प्रॉब्लेम पण एकाची नोकरी सांगतो ना उजेकेळकरची नोकरी मी आमची कधी कधी एक्साइट होतो नाही विसरून गेलो की उजेकेळकरमध्ये नोकरी स्वीकारली ग्रुप म्हणजे विसरू ते मला म्हणाले की आता 100 झाले कॉलेजमध्ये आणि लायब्ररीत बसून पगार सुरू आणि दूरदर्शनचं पत्र आलं म्हटल्यानंतर मी इतकं ऍक्सिडेंट करतो आणि टीचर माझ्या लक्षात आलं जो पदवीला कळवली मला पहिला सेक्शन झाला आयपीएस प्रतिभांतर 15 मार्चला तारीख विजय रवी तुम्हाला माझ्या पुढे जो त्यामुळे मला आपल्याला वाटतं उद्या शूटिंगला जायचं नाही मी स्कूलवर काम स्कूल चालायचं हिंदी पिक्चर नाही खलनायकाचा आवाज त्याच्याकडे स्कूल बांधलं मी त्या टेक पिक्चर गेलो आम्ही त्या पेपर पेपरच्या अत्तरची फॅक्टरी रद्द झाली जवळ बोलूडल्या पोलीस फॅक्टरीमध्ये त्यांचं शूटिंग वगैरे सगळं केलं आणि भाऊसाहेब टिळकांचा प्रोग्राम तयार आपण बसलोय असं आम्ही बसतो आणि आता जेव्हा सगळं एक मोठं पोर्ट्रेट होतं तिथे मलाचे पोर्ट्रेट पोर्ट्रेट होतो आपण मुलं विजय मॅडम हा हे पोर्ट्रेट कॉलेज इथे कसं आहे आमच्या कॉलेज हे झालं की आपल्याला कॉलेज होत आहे काही म्हणतात
मी ते मला बाजूला आणि मला लक्ष होतं काय करतो यामध्ये तरी माझं सिलेक्शन झालं की मी शकतो पण मी काय दिलं नाही रिग्रेट आता ते अडवलं काय कार्य केलं माझं भाऊ सेवाला गेलो काय मला वाटते माझी पुढे केला माणसं अशी मोठी असतात भाऊसाहेबांना उठतं इथे काय तुम्ही शिक्षक देतात दूरदर्शन नाही केला खूप माणसं शिकायला काय काळजी करू काय आम्ही तिथलं सगळं आमचं शूटिंग झालं एवढं सगळं झालं आणि साहित्य कारण आम्ही वजेकडे कॉलेज झालं हा पुढे भाऊसाहेबांनी केळकरांची गाडी म्हणजे दूरदर्शन ग्रुप सरांनी भाऊसाहेबांची संस्थेचे अध्यक्ष मला जवळ त्याला रिसिव्ह प्राचार्य तुम्ही कसं माफ करा मी म्हणून ते भाऊसाहेबच मला स्वतःची जे म्हणून ते गुरुवेशनला जॉईन झाले आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आपल्या कॉलेजमध्ये सिलेक्ट प्रमाणे तीव्र शब्द माहिती पहिला शूटिंग केलं म्हणजे किती वर्ष गेले दिवस मी 34 वर्ष दिवसाला नोकरी केली आणि नेटाची घेतली काय 8 आला तरी मी उशिरा झाले टिकलो काय माझा शिकवण 16 सरांनी मला सांगितलं 10:30 मी बरोबर 10:30 बरोबर कनिष्ठ क्रमांक आहे सरांनी त्या आपल्याला ठेवतात आणि आपल्याला 5 मिनिटं असं नाही सर म्हणजे वेळेच्या बाबतीत 5 मला आयुष्य मोठं पाहिजे वेळ पाहिजे मला इकडे वेळ झाला मला पुढे 11 वाजता बोलायचं म्हणजे पाहणे शांत व्हाय तेव्हा शायनिंग गेले नाही लोकल ऑलवेज गेलो तर मी आलो सर मीटिंग मध्ये होतो शांत होतो मी डोक्यात ठेवून नाही आलो आणि कॉलेज मला गेले मी शांत बसलो मला त्यांची पहिली मांडली ते प्रिन्सिपल प्रिन्सिपल माणसं आहे वेळ आयुष्यात पळायला 34 वर्षात असं एकदाही झालं नाही मी दांडी मारतो 34 वर्षात माझी मी दादा मारत नाही मला एकही माझ्या वरिष्ठांना नियम नाही घेत असिस्टंट डायरेक्टर जसं IAS IPS IBPS केलं पक्का शिस्तीचं होतं जास्त तर 9 वाजता जायचं तुम्ही 9:15 जाऊन बसायचं काय लोक करायची महाचर्चा करायचं जसं तुम्हाला म्हणजे ते सिलेक्शन म्हणून तू जपते ना त्या तयारीसाठी तुम्हाला तुमचं ह्या सगळ्या घडामोडीतलं कळवलं की त्याला तुमचं काय काय होतं तुम्ही सांगा एक तर कुठल्याही म्हणजे वर्तमानपत्राची कुठली असो आकाशवाणी असो त्याला विश्राव्य माध्यम किंवा दूरदर्शन दृश्य माध्यम खरं दोन्ही चित्रवाणी दूरदर्शनी जाता एक टेलिव्हिजन म्हणजे दोन्ही चित्र मुळात त्यांना तुमच्या भाषेवर बघतो जर तुम्ही मराठी भाषा आहे तुम्हाला उत्कृष्ट तारीख आहे आजकाल तुम्हाला प्रयोजन म्हणलं काय प्रयोजन शब्दाचा अर्थ कळत नाही प्रयोजन शब्दाचा अर्थ असो आणि व्यवस्थेचा दृष्टी लोकांना काय नाही आपली मातृभाषा आहे आदिवासी आपली भाषा पक्की आपल्याला हस्तलिखित झाली पाहिजे आपल्याला आणि आपल्या भाषेबद्दल प्रचंड आदर आणि प्रेम करतो मी 86 ला दूरदर्शनला लागलो 86 ते 91 असिस्टंट प्रोड्युसर पूर्ण बद्दल 21 तर IPS होतो आणि 91 ला गुरुपीस प्रोड्युसर होतो 13 जून 91 तारीख 13 जून 91 पासून 28 फेब्रुवारी 1920 पर्यंत मी निर्माता म्हणून माझ्या सगळ्या कार्यक्रमांचे प्रस्ताव हे मी मराठीत लिहिले होते ते रजिस्टर आधी निर्देशक शिक्षण जोडणं द्यायला लागतं मराठीत डायरेक्टर मुकेश शर्मा आले डायरेक्टर चोपडा आले माझ्या केंद्राची भाषा मराठी माझ्या कार्यक्रमाची हे आपल्याला माहित पाहिजे ना मला मी इतकं का ठामपणे झालं म्हणजे मी 91 पासून एक्झिक्युटिव्ह पोस्टला आल्यानंतर 20 पर्यंत जवळजवळ 11 ते 12 डायरेक्टर काढायला लागतो डायरेक्टर डेप्युटी डायरेक्टर असिस्टंट डायरेक्टर किंवा मी प्रोड्युसर मग मी 30 स्टेप खाली होते कलेक्टर ऍडिशनल कलेक्टर डेप्युटी कलेक्टर आणि RDC मी प्लान देवल पण कुठल्याही अधिकाऱ्याची हिंमत नाही झाली मी गोपी म्हणाल मला विचारायचं तुम्ही मराठीमध्ये का प्रस्ताव आगाव पण एका अधिकाऱ्याने कुलकर्णी नावाचा एक अधिकारी आहे डायरेक्ट तो अण्णावाने कुलकर्णी होता पण मराठीत बेस्ट याची सगळी धारणा बेळगाव तिकडे झाली नांगर ते सगळ्यांची पुढे आहे त्याला मराठी येत नव्हतं मराठीला अण्णा कुलकर्णी सुद्धा मराठी येत नव्हतं मराठी पण प्रेम पाहिजे मी तुम्हाला भाषेबद्दल प्रेम करतो त्याने मला बोलून गेलो एक लक्षात ठेवतो कुठल्याही ऑफिसरकडे गेला सराकडे गेला जोपर्यंत सर तुम्हाला सांगत नाही बसा तोपर्यंत खुर्ची बसायची
आयुष्यात ह्या गोष्टी आहे ना पण ठेवायच्या. आपली स्वतःची सेल्फ ओळख करणार आता आचारसंहिता लागली बंदर असं मला माहित नाही निर्माण स्वतःची एक निवडणूक आचारसंहिता स्वतःची असेल. उद्या मी सराकडे गेलो म्हणलो सर मला सांगणार बसला इथं प्रिन्सिपलची खुशी बस ऐकतो नाकात बोला अंग्रेजी आता नाही तुम्ही जर राजा वरिष्ठ आहे ना बोलता पण एक हा बोलायला राहायला लागतो असं विषय कारण तो कॉम्पिटिशन रिपोर्ट तो लिहा जसं 31 सेकंड असं ओपन पहले किसने कहा नहीं आप प्रपोजल मराठी में लिखते सर एक गवर्नमेंट क्या मैं से समथिंग अरे वाक्य भी काम होता था पहले बोले ना मैं इंग्लिश येते चित्र आप भी अभी यूट्यूब सर डोंट माइंड क्या मैं से यस यस व्हाई नॉट सर माझे वाक्य भाषा मराठी आपलं सेंटर जे आहे ते सेंटर की लैंग्वेज मराठी आणि मतलब मैं आपको एक उदाहरण देता हूँ हिंदी बोला मतलब मैं ठाणा में रहता हूँ. ठाणा में कितने आदिवासी लोग रहते हैं उनकी मातृभाषा है ना वो अपने लैंग्वेज में बात कर रहे हो ज्यादा आदिवासी होता है आणि म्हटलं लास्ट बट नॉट लिस्ट पण बोलताना एक त्याच्याने लोक असं बोलतात लास्ट बट नॉट लिस्ट माणसाला असं वाटतं की याला इंग्रजी चांगले सर लास्ट बट नॉट लिस्ट मराठी माझी मातृभाषा आहे प्रादेशिक भाषा आहे. माझ्या नावात मला एकदम संयुक्त महाराष्ट्राच्या शब्द घेऊन माझ्या नावात काय ते सांगायला लागतं तो त्यांना माहित नव्हतं तुम्हाला ओके ओके अब क्या क्या ऑफिस मध्ये चर्चा झाली बाटली मी चांगल्या याचा तो कोणी शब्द अभिनय असं आहे की सगळी पत्र मराठीत ड्राफ्ट करतो. मी महाचर्चा जवळजवळ 20 वर्षे केली. राज्याच्या मुख्य सचिवांना पण पत्र पाठवतो माझ्या सेने पत्र पाठवतो पण तसं पत्र पाठवतो. माझ्या कार्यक्रमात अनेक इंग्रजी भाषा ऐकणारे संस्कृतमध्ये लोक येतात माझं पत्र पाडण्यात की प्रत्येकाने आपल्या भाषेबद्दल अभिमान ठेवलाच पाहिजे आणि दुसऱ्या भाषेबद्दल आव्हान पण नाही करायचं. अशा पद्धतीने म्हणजे दुर्लक्ष 4 वर्ष मी असं करून सांग पण तिथे मला आकाशवाणीचा पाहिजे आकाशवाणीचे मी कार्यक्रम केले पण लोकांच्या लक्षात आलं मी प्रोडक्शन काम करतो अरे अनाउन्सर आहे महानिर्माता आहे अरे आमची कॉमेंट तो 501चा साबण माहिती का 80 पिढी आहे नाही शहराची बाजू 501च्या साबण वापरून 501चं साबण तुम्ही कपड्याला पण असायचं आता जायला मोदी साबण आली दिवाळी आली काय स्नान करते जायला मोठी साबण कल्चर परिस्थिती पण आमची त्यामुळे 501चं साबण त्या 501च्या साबणासारखं माझं वापरतो आता जॉब होता प्रोडक्शन मग हा निदान घ्यायची नाही घ्यायची प्रत्येक जण मग माझ्या लक्षात आलं की लोक गृहित करायला लागतात XYZ प्रोड्युसर होता मग असं नाही त्यांचं काय मी नोकर अरे इकडे ते आपल्याला कॉमेंट्री करते कुठली नाही ती माझ्या सेक्शनची काम करायची सॉरी थोडाची बोलतो अरे तुला काय कळत नाही ना मी एवढा सिनियर सॉरी आपण नंतर बोलूया कारण बाहेरचे लोक तुझा एक टाइम झाला मी त्याला गेलो दुसरं मी कोणाला नोकर नाही मी यंत्रणेत काम करतो भारतीय घटनेने मी तर कोणाला नोकर नाही मी यंत्रणेत काम करतो मी तुमच्या शिक्षणाला काम करतो नाही तुमचं काम असेल ना तुम्ही मला रिक्वेस्ट केली पाहिजे आणि कॉमेंट्री करणं ही माझी सर्व्हिस नाही माझा जबाब आहे सहाय्यक निर्माण आणि सहाय्यक निर्माणाची जी नेचर रोल होती ती कॉपी माझ्या हातात ठेवली ते तुमचं मी ठेवले काम केलं माझं नेचर रोल काय होतं मला बिलकुल अधिकार नाही हा प्रेमाने सांगितलं तर मी करेन भीत नाही करायचं मला त्या दिवशीपासून मी निवेदन करायचं काम सोडलं. परिणाम असा झाला ही निर्वादामध्ये खूप मोठा झाला व्याख्यानामध्ये खूप मोठा झाला पण माझाही नंतर आता प्रत्येकाला झालं एका आग्रा जॉब करतात पण मी प्रोफेशनल टर्निंगमध्ये थोडं बहुत केलं पण त्या वाढत मी पहिली लाईव्ह कॉमेंट्री केली खडकीला तुम्ही गेला शिवाजी स्टेशन सोडला जे जुना हायवे मुंबई जेलची जायला आम्ही इथून साधारण रामनगर गेला खडकीला अंडी उगवणी केंद्र म्हणजे ऍग्रिकल्चर सेवा गावठी अंडी असतात ना जो प्रक्रिया त्याच्यावर डॉक्युमेंट होती सर्जेराव सर होते तुम्हाला मित्र होते तो विजय तुम्हाला काम करतो त्याच्या हातात तुम्हाला अरे त्याला कळलं होतं आणि ते थोडा बघायला माझी कॉमेंट्री कशी काय लाईव्ह करायची
हे लक्षात ठेवा. आकाशवाणी समोरच काम करू तुम्ही जरा पुढे काम करू शकता. त्याच्याकडे डायरेक्ट तुम्हाला टीव्हीवर चॅनलवर माहिती करा. पहिला बेसिक गोष्ट आहे, पहिला वर्तमान होतो त्याने जो सिक्वेन्स होता थीमॅटिकचा, मध्ये काही व्हिज्युअल्स होते. व्हिज्युअल्स झाले की मग पुढे एखादं स्टेटमेंट होतं 2 मिनिटाचं, ते आंबेडकरला मग पुढे एखादं स्टेटमेंट आणि तुटल्या कशी धरणं असं होतं. मग त्याला टेन्शन होतं की जिथे आंबेडकर सर बोलतात तिथे माझी कॉमेंट्री जाणार नाही. त्याच्यामुळे मला मग ते टेप दाखवलं आणि टेप बघितली. तोपर्यंत अख्ख्या ऑफिसमध्ये कळालं होतं की काय करायला म्हणून मी बोलायला असं असेल काय ते टीव्ही पण नवीन आणून त्याला शरीरावर कॉमेंट्री करायला काय आता ऑफिस आहे ना काचेतून बघायला आलं की काय गडबड माझी काय परिस्थिती. आणि एसी प्रॉपर झालंच नव्हतं. मी सँडोमध्ये नव्हतं. मी शर्ट काढलं होतं आणि शिर्के नावाचा फ्लोर मॅनेजर होतो जो फी द्यायला असतो म्हणजे डायरेक्ट खूप द्यायला असतो कशी कोण देतो कशी वाचता लागेल त्याने कोण केलं आणि परमिशन तुम्ही नाही. इतकी बिनचुकी निवेदन केलं की बरोबर व्हिज्युअल संपलं की माझं निवेदन संपलं. मी कुठल्याही गोष्टीला घाबरलो नाही संकट आलं की संधी मारली त्यातून शिकता येत आपलं. आणि काय विद्या आता सुद्धा मी विद्यार्थी तसेच असतो. सर आतमध्ये होतं मी 5 मिनिटं बसलो मी कोणाला कळायला दिलं नाही मी कशाला आलोय मी ऑब्झर्व करतो. हे लक्षात ठेवा कायम आहे ना आपण काय आहे ना आपल्याकडून सांगायची गरज नाही. वाचलं पाहिजे मात्र बरोबर. समाजातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे जे जे कार्यक्रम होतील म्हणजे सुनीताबाई देशपांडे तो कार्यक्रम आहे असे आपलं अटेंड केले. नुसतं परफॉर्मिंग आर्ट म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम माझा असं नाही. काहीतरी पार्टीच्या जीटीवर जा त्या बेकरवाडीच्या जीटीवर जा संध्याकाळी तासभर उभेला बघा ना त्याचं काम कसं असतं. पाणी कसे घेऊन जातात त्याचं धान्य रोजचं खाण्याच्या वस्तू कशा घेऊन जातात हे मासे कसे उठतात. प्रत्येक फील्डमध्ये तुम्हाला प्रायमरी नॉलेज कलेच्या कुठल्याही प्रांतात तुम्ही काम केलं म्हणजे समाजातल्या ज्या सगळ्या शाखा आहेत प्रत्येकी मला प्राथमिक नॉलेज असते. अन्यथा तुमच्या उत्कृष्ट पंडितचा तुम्हाला शून्य सर्टिफिकेट तुमच्या